अपना अभिवादन करते हुए आज कांशीराम साहब की 19वीं पुण्यतिथि की उपलक्ष्य में महादुला नगर पंचायत यहाँ पे बहुजन समाज पार्टी की ओर से अभिवादन सभा का आयोजन किया गया। उस अभिवादन सभा में हमारे प्रदेश के युवा तड़पदार अध्यक्ष आज आपके और हमारे बीच में सम्माननीय चंद्रशेखर आजाद जी हैं। उनको देखकर बड़ा अच्छा लगता है। उनका गाना सुनने के बाद आज मैं एक डिक्लेरेशन कर रहा हूं कि जैसे पहले जागृति जत्था हुआ करते थे, आज वो लगभग खत्म हो गए हैं। आज मैं महाराष्ट्र के जागृति जत्था का प्रमुख करके चंद्रशेखर आजाद जी को यहाँ अपॉइंट करता हूँ और उनसे रिक्वेस्ट है कि अपना जागृति जत्था बहुत अच्छी तरीके से तैयार करें और पूरे महाराष्ट्र के अंदर इनको हम घुमाएंगे और महाराष्ट्र के अंदर इनकी आवाज को हम जन जन तक पहुंचाने का काम करेंगे। सम्माननीय चंद्रशेखर आजाद जी। बहुजनों के सम्मान में हमारे प्रदेश के युवा तड़पदार नेतृत्व माननीय एडवोकेट सुनील जी डोंगरे साहब इस मंच पे पधारे। मैं महादुला शहर के तौर से और महिलाओं के ओर से मैं उनका अभिनंदन करता हूं, उनका आभार व्यक्त करता हूं। उसी प्रकार हमारे महादुला में प्रथमच पधारे प्रदेश के सचिव माननीय दादाराव जी उके साहब, इनका मैं आभार व्यक्त करता हूं। उसी प्रकार हमारे जिले के अध्यक्ष माननीय योगी जी लांजार साहब, इनका मैं आभार व्यक्त करता हूं। हमारे जिले के प्रभारी और हमारे विधानसभा के इंचार्ज माननीय गेराम साहब का मैं आभार व्यक्त करता हूं। उसी प्रकार हमारे विधानसभा के अध्यक्ष माननीय चंद्रगुप्त रंगारी साहब का मैं आभार व्यक्त करता हूं। उसी प्रकार हमारी महिला साधनाताई काटकर, इनका मैं और इनके पूरे महिला मंडलों का आभार व्यक्त करता हूं। और उसी प्रकार हमारे प्रदेश के कैडर टीचर जिन्होंने महिलाओं को ट्रेनिंग देकर यहाँ पे आमंत्रित और निमंत्रित किया, ऐसे मैं कैडर टीचर का आभार व्यक्त करता हूं। उसी प्रकार जिन्होंने इस सभा का संचालन किया, ऐसे रामभाव कुरे जी का मैं आभार व्यक्त करता हूं। उसी प्रकार हमारे नगर पंचायत महादुला के ओर से जो हमें परमिशन दिया और उन्होंने जगह उपलब्ध करवाई, उनका मैं आभार व्यक्त करता हूं। उसी प्रकार पुलिस स्टेशन कोराडी, इन्होंने हमें इस कार्यक्रम के लिए परमिशन दिया, उनका भी मैं आभार व्यक्त करता हूं। उसी प्रकार हमारे डेकोरेशन हमारे जो करता हूँ। नमोदय जय भीम मित्रांनो, आणि आज या नागपूरच्या या परिसरामध्ये या कोराडी क्षेत्रातल्या महादुला या क्षेत्राजवळ बहुजन समाज पार्टीच्या वतीने इथे कार्यक्रम करण्यात आला आणि मान्यवर काशीराम साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त इथे कार्यक्रम करण्यात आला। या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जनजागृती फैलवण्याचं काम करण्याचं काम इथे करण्यात आलं आहे। एक प्रबोधनाचं काम केलेलं आहे इथे आणि या बहुजन समाज कार्याच्या कामच्या माध्यमातून सुद्धा इथे जागृती फैलवण्याचं काम केलं जातं। आपल्याकडे मान्यवर मॅडम जुळलेले आहे, काय सांगा मॅडम आपला परिचय सांगा। सर्वांना जय भीम। मान्यवर मॅडम जुळलेले आहे, काय सांगा मॅडमला परिचय सांगा। सर्वांना जय भीम। माझं नाव प्रिया प्रतीक धोपेकर आणि मी फुले शाहू आंबेडकर चळवळीची एक कार्यकर्ता आहे। आज 30 ऑक्टोबर या दिवशी मान्यवर कांशीरामजी यांच्या पुण्यतिथी निमित्त
सर्वजण टी पॉइंट या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माननीय सुनीलजी डोंगरे साहेब यांची उपस्थिती होती आणि या उपस्थितीमध्ये त्यांनी बहुजन समाजाला खूप छान मार्गदर्शन केलं। येत्या डिसेंबरमध्ये महादुला नगरपंचायतमध्ये निवडणुका येत आहे आणि या निवडणुकांमध्ये महिलांसाठी उमेदवारी आणि राखीव जागा ठेवण्यात आलेली आहे। तर मान्यवर कांशीराम साहेब म्हणतात की राजनीती ही एक अशी सत्ता आहे की जी राजनीती आपल्याकडे अशी एक चाबी आहे की ज्यामुळे आपण कुठल्याही प्रकारचा ताला हा खोलू शकतो आणि आपली सत्ता बनवल्याशिवाय हा बहुजन समाज कधीही समोर येणार नाही। मान्यवर कांशीराम साहेब हे असं एक संघर्ष होतं, आंदोलन होतं, एक अशी बुद्धिमत्ता होती ज्यांनी दलितां म्हणजे सामान्य घरातल्या व्यक्तीला सुद्धा राजगद्दीवर बसण्याचा हा अधिकार मिळवून दिला। असं म्हणतात की प्रत्येक राजा हा राजाच्या पोटातून नाही तर प्रजेच्या वोटातून जन्माला आला पाहिजे आणि हा वोटाचा अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला मिळवून दिला आणि येणाऱ्या नगरपंचायतच्या इलेक्शनमध्ये प्रत्येकाने आपल्या अधिकाराचा वोटाचा योग्य तो वापर करून हत्ती या चिन्हावर बटन दाबवून, कारण की मान्यवर कांशीराम साहेब म्हणतात की प्रत्येक वोटाची किंमत ही प्रत्येकाच्या आपल्या बहिणी आणि आईसारखी असते। म्हणून तुम्ही कोणाच्याही प्रलोभनाला बळी न पडता कोणाच्याही नोटासाठी आपलं वोट विकू नका आणि ही सत्ता जी आहे ती या बहुजन समाजामध्ये बहुजन समाजाचाच राजा बनला पाहिजे यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत आणि या चळवळीला असंच योगदान मिळणार। कांशीराम साहेबांनी एक नारा सुद्धा दिलेला होता की जो जमीन सरकारी है वो जमीन हमारी है आणि या नाऱ्यामधून कांशीराम साहेबांनी आपल्याला फक्त नाराच दिला नाही तर आपल्या अधिकाराची, आपल्या सन्मानाची, आपल्या आत्मसन्मानाची आपल्याला जाणीव करून दिली आणि प्रत्येकांमध्ये जर बाबासाहेब जिवंत असतील, प्रत्येकांमध्ये जर कांशीराम साहेब आपल्याला जिवंत ठेवायचं असेल तर सत्ता ही बहुजनांची आणल्याशिवाय आपण समाज परिवर्तन करू शकत नाही। मान्यवर कांशीराम साहेब पुन्हा एक असं म्हणतात कि राजनीति चले ना चले, सरकार बने ना बने, लेकिन सामाजिक परिवर्तन की ये जो दिशा है वो हमेशा और निरंतर चलनी चाहिए और उसके लिए ये महादुला और कोराडी की जो महिलाएं हैं वो तत्पर है और अपना पूरा समय, पूरे 3 टी हम देते हैं, अपना टाइम देते हैं, अपना ट्रेजर देते हैं, अपना समय देते हैं। इसीलिए आने वाले समय में महादुला नगर पंचायत में हम सारी महिलाओं का ही परचम लहराएंगा। इसी आश्वासन के साथ और इसी संकल्प के साथ आप सभी को जय भीम, जय भारत, जय संविधान। बहुजन समाज पार्टीचा हे होतं मान्यवर मॅडम आणि थेट आपल्याशी जुळल्या होत्या आणि बहुजन समाज पार्टीच्या हात मजबूत करा असा संदेश देताना आणि समोरच स्थानिक स्वराज्य चुनाव आहे आणि पदवीधर मतदारसंघाच्या याचा सुद्धा चुनाव आहे, याच्या माध्यमातून सुद्धा बहुजन समाजाचे हात मजबूत करा आणि बहुजन समाज पार्टीचे सीट निवडून आले पाहिजे असं ताकदीने काम करा असं सुद्धा त्यांचे सांगणं आहे। मान्यवर मॅडम सुद्धा जुळले, त्यांची प्रतिक्रिया करूया, काय सांगतो तुम्ही? मान्यवर मॅडम कांचन भालाधारे मॅडम जुळलेले आहे आणि तळागाळाच्या लोकांना एकत्र करून बहुजन समाज पार्टीचे हात मजबूत करत आहे आणि ठामपणे मत सांगतात आणि आज या बहुजन समाज पार्टीच्या कामठी मैदान या विधानसभेच्या महादुला कोराडी क्षेत्रामध्ये जो कार्यक्रम घेण्यात आला आहे, या कार्यक्रमाच्या मान्यवर काशीराम साहेब स्मृती दिनानिमित्त इथे महत्त्वपूर्ण कार्यक्रम घेण्यात आला आणि या कार्यक्रमामध्ये त्यांनी शिरकत केली होती आणि बहुजन समाजाला मोठा पाठिंबा देण्यासाठी त्यांनी आवाहन केलं आहे। थेट आपल्यासाठी चॅनल जुळलेलं आहे, काय सांगतो या मॅडमला पहिलं सांगा। माझं नाव कांचन सम्राट भालाधारे आहे। सर्वांना सर्वप्रथम जय भीम, जय भीम। आज महादुला येथे मान्यवर कांशीराम साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी डोंगरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली इथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि पुढील इथे 2 महिन्यांमध्ये जे इलेक्शन होणार आहे त्यासाठी महिला राखीव सीट ठेवलेली आहेत। आमची अशी आशा आहे
की नगरपंचायतवर महिलांनीच काबीज करायचे आम्हाला। आपल्या देशाची अशी हालत झाली आहे की एक कहाणी आहे खोपऱ्या महार म्हणून त्यांनी, त्याप्रमाणे इथल्या लोकांची आदत झाली आहे जे नेहमी गुलामीची सवय पडलेली आहे की आम्ही गुलामीच करत राहू। ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे सत्ता आहे आणि आमचेही लोक त्यांच्याकडेच जुळतात। जिथे पैसा आणि सत्ता आहे आम्ही पण लोक त्यांच्याकडेच वळतो। ते म्हणतात ना, आधे भीम के लफते जिगर, आधे इधर आधे उधर। तर आम्हाला तशीच सवय झालेली पडलेली आहे, आधे इधर आधे उधर। कोणालाही हे समजत नाही की आम्ही 85% बहुजन समाज असून सुद्धा आम्ही या देशावर सत्ता काबीज करू शकतो। पण आम्हाला बाबासाहेबांनी एवढा मोठा अधिकार दिला आहे, जो मताचा अधिकार दिला तो किती मोठा आहे। आज आम्ही त्या अधिकाराचा उपयोग करून त्यांनी सत्ता काबीज करू शकतो। जे आज आपण बघतो की बोधगया इथे सुद्धा आज सत्ता नसल्यामुळे लोक उपोषण करत आहे, पण काहीही त्याचा अर्थ होऊन नाही राहिलेला आहे। तर ह्याच कारणामुळे की सत्ता आता आपल्याला काबीज करायची आहे। हिंदू म्हणून त्यांनी किती दिवस आपण त्यांच्या त्याच्यावर चालणार आहोत। तर आज 85% हेच सांगायचं आहे की आज आपल्याला संघटन बनवून त्यांनी एकत्र यायचे आहे आणि खूप मोठी संधी मिळालेली आहे आपल्याला की सत्ता काबीज करण्याची। त्या संधीचा तुम्ही फायदा घ्यावा। बस इथेच थांबते, धन्यवाद। बाकी दुसरे बोला। विजय असो, विजय असो। क्या बोलते हैं? बाबा साहब अमर रहे, अमर रहे, अमर रहे। बाबा साहब अमर रहे, अमर रहे, अमर रहे। जिंदाबाद जिंदाबाद, जिंदाबाद। हे होतं मान्यवर मॅडम आणि त्यांनी बहुजन समाज पार्टीला विजयी करण्यासाठी ताकदीने कार्य करताना आणि समाजाच्या प्रत्येक घटकांना त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि समोरच्या स्थानिक चुनाव आहे त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने बहुजन समाज पार्टीला विजयी करा असा एक संदेश दिलेला आहे।